नमस्कार मित्रांनो, दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी जो प्रोटेस्ट चालू आहे त्या संदर्भात काही माझे मत आहेत, काही गोष्टी आहेत ज्या मला आपल्याशी शेअर करायच्या आहेत. सर्वप्रथम तर हे जे प्रोटेस्ट आहे जंतर मंतर या ठिकाणी चाललेलं ते बघता मला रशियन रिव्होल्यूशनची आठवण येते. रशियन रिव्होल्यूशन जे झालं 1904 ते 1917च्या दरम्यान, 1917ला तर मेजर झालं. तर त्याचा संदर्भ असा आहे की 1904ला आपलं रशिया आणि जपानचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये रशिया त्या ठिकाणी पराभूत झाला आणि त्यावेळी डिक्टेटर होता रशियाचा, डिक्टेटरशिप चालू होती त्या ठिकाणी सेकंड निकोलस होता, जार सेकंड निकोलस. ठीक आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस रशिया जपान बरोबर हरला युद्धामध्ये, तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकडनं पैसा वसूल करण्यास सुरुवात केली. भांडवलदारांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला त्यांनी. तिकडे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जीवितहानी झाली युद्धामुळे. त्याच्यानंतर लेबर लोक जे होते, लेबर लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. सर्व पैसा हा म्हणजे त्या डिक्टेटरच्या खिशात जात होता. एक प्रकारे जसं आता भारतामध्ये भांडवलदाराचं सरकार आहे, अदानी अंबानी जसं सरकार चालवतात आचार्य, तसं त्या ठिकाणी भांडवलशाहीचं सरकार चालू होतं. त्याच्यामुळे एकदा काय झालं की 1904 मध्ये बरेचसे युनियन म्हणजे लेबर लोक एकत्र येऊन त्यांनी युनियन फॉर्म केली आणि त्यांनी एक प्रोटेस्ट काढला. जो जार निकोलसच्या ऑफिसच्या समोर त्या लोकांनी प्रोटेस्ट काढला होता आणि त्यांच्या काही मागण्या होत्या, परंतु त्या मागण्या न ऐकता जार निकोलसनी आपल्या सैन्याला सरळ सोट त्यांच्यावर फायरिंग करण्याची ऑर्डर केली होती आणि त्या ठिकाणी असंख्य लोक मृत्युमुखी पडले. खूप मोठा रक्तपात घडला आणि त्याला ब्लडी संडे असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं. मग त्याच्यानंतर मला वाटतं काही वर्षांनी कार्ल मार्क्स याचे फॉलोअर होते लिनन, हे रशियामध्ये आले. त्यांनी त्या ठिकाणची परिस्थिती बघितली आणि त्यांनी संपूर्ण जे लेबर क्लास लोक होते त्यांना एकत्र करण्याचा म्हणजे प्रॅक्टिस चालू केली. सर्वांना एकत्र करून त्यांनी पुन्हा एक मोठं जन आंदोलन छेडलं. त्या ठिकाणी झालं असं की रशिया हे फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये उतरलं. म्हणजे रशियाचा काही संबंध नसताना, सिन्स जपान वॉज देअर इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर, म्हणून रशिया सुद्धा त्या ठिकाणी उतरलं. आणि तिकडच्या सामान्य जनतेला या युद्ध नको होतं. फर्स्ट वॉरमध्ये त्यांना नको होतं की जपान म्हणजे रशियाने त्या ठिकाणी उतरावं. तरी सुद्धा निकोलस टूनी त्या ठिकाणी इंटरफेअर केला त्या युद्धामध्ये आणि खूप खूप मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा रशिया दबला गेला. ऑलरेडी रशियाची कंडिशन फार अस्वस्थ होती. ग्राउंड लेवलच्या लोकांची कंडिशन फार खूप म्हणजे लोकांमध्ये राग होता, द्वेष होता, गरिबी वाढत चालली. त्याच्यामध्ये पुन्हा यांनी वर्ल्ड वॉरमध्ये इंटरफेअर केलं आणि तिथे सुद्धा रशिया पराभूत झाला. रशियाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली. मग त्यावेळेस लिनन यांनी एक युनियन बनवली लेबर लोकांना घेऊन, सर्व लेबर लोकांना घेऊन. मग झालं असं की एका साईड, आणि त्याच युनियनला आपण आजच्या तारखेमध्ये सोव्हिएत युनियन जे नंतर डिझॉल्व्ह झाली, मला वाटतं 2000च्या दशकामध्ये सोव्हिएत युनियन डिझॉल्व्ह झाली. तर ती एक युनियन, एक संघ बनवला मोठा आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी लढा चालू ठेवला. आणि मग मला वाटतं या सर्व लेबर लोकांनी हा जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटेस्ट त्या ठिकाणी केला गेला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे रशिया जॉग्राफिकली तर खूपच मोठा आहे आणि लिनन यांनी कार्ल मार्क्सच्या विचारांना अनुसरून तो मोठा प्रोटेस्ट केला आणि तो प्रोटेस्ट सक्सेस झाला. त्यांनी ते डिक्टेटरशिप उचलून फेकली. जार निकोलस ची संपूर्ण फॅमिली आणि जार निकोलस यांना एक्झिक्युशन करण्यात आलं. एक्झिक्युशन म्हणजे शिक्षा देण्यात आली, मृत्यूदंड देण्यात आला. परंतु त्यावेळी झालं असं की जेवढे सुद्धा भांडवलदार होते जे जार निकोलसच्या बाजूने होते, यांचा एक ग्रुप झाला आणि लिनन यांच्या अंडरमध्ये जे लेबर्स आणि जे सामान्य वर्ग होता, ह्यांना जे लिनन लीड करत होते, यांच्याकडे डिक्टेटरशिप आली. परंतु ही डिक्टेटरशिप येण्याच्या अगोदर भांडवलदार आणि लेबर यांच्यामध्ये जो संघर्ष झाला पुन्हा एकदा, त्या संघर्षामध्ये जवळपास 10 मिलियन ते 20 मिलियन लोक मारले गेले. कारण भांडवलदारांनी साम दाम दंडभेद सगळ्याचा वापर केला. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की नक्कीच आता जो प्रोटेस्ट चालू आहे हे सरकार, खरोखर सगळ्यांनाच वाटतं की असलं निष्काम सरकार जे गोरगरिबाच्या बाजूने नाही आहे, सामान्य जनतेच्या बाजूने नाही आहे, ते पडलंच पाहिजे. परंतु आपल्याला याची दक्षता घ्यायची आहे की आपले जी मुलं, आपले जे लोक त्या ठिकाणी खरोखर मनापासून प्रोटेस्ट करतायत, त्यांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यायचं. कारण जेव्हा जेव्हा असं रिव्होल्यूशन होतं त्यावेळेस सामान्य जनताच वेठीस धरली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होतं, रक्तपात घडवला जातो. आता आपण बघितलंच किती मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला, आता याच्यामध्ये किती इंजुर झाले असेल माहित नाही. सिमिलरली मित्रांनो, दुसरा मुद्दा आता मला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे की हा खूप चांगला प्रोटेस्ट चालू आहे. सरकार उलटून टाकण्याचं ताकद
त्या ठिकाणी अभिजित दिपके यांनी दाखवलेला आहे. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा मला हा सांगायचा आहे की आता मी बघतोय व्हिज्युअल्स बघतोय, मीडियामध्ये व्हिज्युअल्स बघतोय, आता माझ्या मित्रमंडळींमध्ये ज्यांना मी ओळखतो, ज्यांचा शिक्षणाशी लांब लांबपर्यंत काही संबंध नाही, ज्यांचा लोकांच्या प्रॉब्लेमशी काही संबंध नाही, जे स्वतः म्हणजे फक्त हुलेहुल पंढरपूरगिरी करणारे आणि चोरी चकारी झोल झपाट करणारे मुलं या ठिकाणी मी मुंबईमध्ये बघतोय आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी आंदोलन करतायत. म्हणजे त्यांचा या सरकारशी, त्यांचा सामाजिक भावना, सामाजिक दृष्टिकोन याच्याशी काही संबंध नाही. मग हे असे लोक आहेत ना, या ठिकाणी आंदोलन खराब करतात. म्हणजे जातात तिथे व्हिडिओ रील बनवण्यासाठी, नाही का, म्हणजे मी पिक्चरमध्ये येईल, मी पण हिरो बनेन, अशा अनुषंगाने पण बरेच लोक त्या ठिकाणी मुंबईमध्ये तर मी बघितलं, माझ्या ओळखीचे बरेचसे आहेत, भरपूर म्हणजे अशाच आहेत. भले मी पण एका राष्ट्रीय पक्षाला बिलॉंग करत होतो, मी आता तर राजीनामा दिला, परंतु मला सांगायचं की त्या पक्षातील असो किंवा दुसऱ्या पक्षातील असो, त्यांचा लांबपर्यंत शिक्षणाशी काही संबंध नाही, त्यांचा लांबपर्यंत लोकांच्या प्रॉब्लेमशी, सामाजिक भावनांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. त्यांना फक्त आपल्या नेत्याची चोळीगिरी गोटेगिरी करायची, ती तिकडे दाखवायला ते तिकडे आंदोलन करतात आणि काही ठिकाणी परिस्थिती खराब करतात. हे झालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता काही प्रमाणामध्ये याच्या मागे आता लोक अभिजित दिपके यांना कोण स्पॉन्सर आहे, एवढा मोठी बळसंख्या कुठून आले, माझी मित्रता नाही गेले, आम्ही नाही गेलो, हे नाही गेलो, ते नाही गेलो, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याकडे बोलल्या जातात. मुळात ज्या प्रकारचे व्हिडिओ बनवले जातात, रील्स बनवले जातात, त्याच्यामध्ये पण असं आहे की आता काही यंग पिढी, म्हणजे मला एक दोन जण बोलले दादा आपल्याला जायचं आंदोलनाला. मी त्याला विचारलं कशासाठी आंदोलन चालू आहे, तर त्याला नक्की काहीच माहिती नाही की आंदोलन कशासाठी चालू आहे. फक्त सोशल मीडियावर एक नाही का देशभक्तीची गाणी आली, मस्त ते असे व्हिज्युअल्स क्रिएट करून ते बनवलेत. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि एक्झॅक्टली आंदोलनाचा काही संबंध नाही. आता मी 2 दिवस बघतोय, आता नीटचा पेपर फुटून त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यावेळेस बाकीचे मग देशाचे नेते झोपले होते का? आज एवढं मोठं काही विद्यार्थ्यांनी आंदोलन तयार करून झालं, तिकडे त्या ठिकाणी त्यांनी मार खाल्ला, एवढे दिवस सोनमजी त्या ठिकाणी आंदोलन करत होते. मी कोणाची बाजू नाही घेते, परंतु मग आता प्रत्येक नेता जातोय तिथे हिरोगिरी करायला. प्रत्येक नेता, म्हणजे तो काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो, कोणी पण असो, तिथे जात आहेत. ह्यांना खरोखर त्या विद्यार्थ्यांशी पडली आहे का? खरोखर पडली आहे का? म्हणजे ह्यांचे नातेगोते संबंध आहेत एकमेकांशी, पण ते विद्यार्थी मार खात आहेत तिथं त्या ठिकाणी आणि आडवडी करून आंदोलन शिगाळायचा प्रयत्न हे लोक करतायत जबरदस्तीचा. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आता कॉक्रोच जनता पार्टीने एवढं मोठं आंदोलन केलंय, उद्या सरकार पडली तर हे कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेला किंवा दुसऱ्या एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी हे लोक बसवणार आहेत का? त्या ठिकाणी पंतप्रधानाच्या जागी होम मिनिस्टर म्हणून किंवा कोणत्या पोझिशनसाठी हे लोक बसवणार आहेत का? मग त्यावेळेस यांची असलियत आपल्याला समोर येईल. जसं सेम रशियामध्ये झालं, ज्यावेळेस डिक्टेटरशिप उघडून पडली, त्यावेळेस तिकडचे भांडवलदारांनी प्रोव्हिजनल सरकार बनवलं, ना की लिननला दिलं गेलं. मग त्याच्यानंतर फाईट परत चालू झाली, लिनन वर्सेस ते प्रोव्हिजनल सरकार, आणि मग ते फाईट पुढे होऊन परत सेकंड रिव्होल्युशन झालं. त्याच्यानंतर लिननला त्या ठिकाणी डिक्टेटरशिप मिळाली. तर असं आहे मित्रांनो, भारतामध्ये सोशल मीडियावर जे दाखवलं जातं ते खरं मानलं जातं आणि त्याच्या अनुषंगाने लोक वागतात. 90% लोक हे इमोशनल होतात. एखादी रील आली, एखादा पिक्चर आला, मग बॉर्डरचं गाणं लागलं त्याच्यावर, म्हणजे नाही का देशभक्तीचं गाणं लागलं त्याच्यावर, मग तेवढ्यापुरतं इमोशनल होणार, मग ते सत्य मानणार. तर मित्रांनो, हे जे नेते आता इन्व्हॉल्व होत आहेत ना, हे सगळे फक्त मलाई खायला इन्व्हॉल्व होत आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांशी काही संबंध नाही, जनसामान्यांचा काही संबंध नाही त्यांना. आणि जे पण नेत्याच्या आता माझ्या मित्रांमध्ये मी ना खूप लोकांना विचारलं, पण त्यांना सुट्टी नाही भेटली ऑफिसवरून वगैरे कुठे आंदोलन करायला जायला, आणि जाऊ पण शकत नाही, कारण बऱ्याचशा MNC कंपनीज आहेत किंवा बऱ्याचशा इंडियन कंपनी सुद्धा आहेत की जिकडे कंप्लायन्स लॉ खूप स्ट्रिक्ट आहे की यू कॅनॉट बी अ पार्ट ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी और यू कॅनॉट बी अ पार्ट ऑफ एनी प्रोटेस्ट, अदरवाईज यू विल बी हेल्ड आउट ऑफ द ऑफिस. आणि स्ट्रिक्टली होतं असं, कारण ऑफकोर्स कंपन्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नसतं व्हायचं. बरं, आता हे जे आंदोलन मुंबईमध्ये पण जे केलं, बऱ्याच ठिकाणी झालं, तुम्ही बघा ना, त्याच्यामध्ये जी मुलं होती ती कोण होती? ते लोक जे दिवसभर झोल झपाटसाठी फिरतात, ॲडमिशनचं काम आणा, ह्याचं काम करा, त्याचं काम करायचं, हे करायचं, ते करायचं, काही संबंध नाही त्यांचा, काहीही संबंध नाही विद्यार्थ्यांच्या भविष्याचा किंवा सामाजिक जडणघडणमध्ये त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे मित्रांनो,
मुंबईतील स्पेशली माझ्या मित्रांना सांगतो की उगाच आपण एक्साइड होऊ नका जास्त एखाद्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीचा डीप विचार करा, परिणामांचा विचार करा आणि त्याच्यानंतर जर आपल्याला लढत उतरायचं असेल तर लढत उतरा. म्हणजे एकाचा तर मी प्रोफाईल बघितला, तो एका शिवसेनेच्या म्हणजे त्या ठिकाणी शिंदे गटाच्या नगरसेवकावर पहिले त्याचे काहीतरी फोटो बिटो आहेत, नंतर मग ते दुसरा एक नगरसेवकाबरोबर तो फिरतोय निवडून आला म्हणून, मग नंतर बाबासाहेबांचा फोटो घेऊन सगळीकडे फिरतोय आणि मग बाबासाहेबांचं नाव घेऊन आणि महाराजांचे फोटो घेऊन तुम्ही फिरताय. काय संबंध आहे? म्हणजे ज्याचं शिक्षण काहीच नाही तो बाबासाहेबांचा फोटो घेऊन फिरतोय की आम्हाला लढायला बाबासाहेबांनी शिकवलं. सॉरी, माझा फोन कंटिन्युअस येत असल्यामुळे व्हिडिओ कट झाला. तर सांगायचा मुद्दा हेच की बरेचसे असे लोक आहेत जे एवढं चांगलं आंदोलन चालू आहे, एवढ्या चांगल्या गोष्टी चालू आहेत, ते एक वैयक्तिक स्वार्थासाठी, एक स्वतः हिरोगिरी चमकेशगिरी करण्यासाठी किंवा कुठेतरी ते आंदोलनाला अशा लोकांमुळे गालबोट लागण्याची शक्यता असते. तर या गोष्टीची काळजी आपल्या सगळ्या मित्रांनी घ्यायची आहे आणि खरोखर एक नवीन चेंज आपल्याला या ठिकाणी बघायला लवकरच मिळेल अशी आशा आहे. आणि खरोखर आज जेनझी जनरेशन आहे किंवा जे काही लोक आहेत त्यांनी दाखवून दिलं की वी आर डिफरंट. आणि हे सरकार जे म्हणजे नाही का राजकीय चर्चा होताना की बाबा आता हे सरकार 20 वर्ष कोणी हलवू शकत नाही, 30 वर्ष कोणी हलवू शकत नाही, तर त्यांना एक खूप मोठा दणका या ठिकाणी या मुलांनी देऊन दाखवला आहे, करून दाखवलेला आहे. तर सॅल्यूट आहे आपल्या सगळ्यांना आणि चांगल्या गोष्टींसाठी हा देश आम्ही सर्वजण आपल्या सोबत त्या ठिकाणी नेहमी आहोत. जय हिंद, धन्यवाद.